तर जय श्रीराम पब्लिक, आज आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये. इकडं खाली मक्काला पाणी लावण्यासाठी. तर तुम्ही इकडे बघू शकतात, इकडची मक्का पूर्ण हिरवी झालेली आहे, इकडची पिवळी आहे. तर आपण काल परवाईला आता युरिया सोडलेला आहे. आता फरक दिसेल 4-5 दिवसामध्ये. आणि ही मक्का थोडी दाट असल्यामुळं भारी दिसते आणखीन. आणि चायना पद्धत आहे, काही विशेष नसतो. तर आता हिला काल पाणी लावलेलं होतं, आता तिला लावलेलं पिवळी पडलेलं. तर खाली आलतो मी थडीकडं. तर तुम्ही इथं बघू शकताय किती गज पण झालेलं आहे. म्हणजे पूर्ण जागा मोकळीच आहे खाली, कारण की तिकडं माती नाही, काही लावलं जात नाही एवढ्या जागेमध्ये. पूर्ण नळ्या टाईट राहावं म्हणून खुट्या पण ठोकलेल्या होत्या आपण. तर याचा खूप फायदा झालेला आहे. कुत्रे आता ओढताड करतात, तर त्यांना ओढता पण येत नाही. आणि कुत्रे सहसा यूज देत नाही वावरात, कारण की ते पुरे सरीत नळ राहत्या का डायरेक्ट इकडं तिकडं पांगून ठेवतात तळातळ. हे बघा, एवढी पूर्ण आपली मक्का आहे. पलीकडून ती धरणाची बीज आहे, त्याच्यावर लय झाड उगलेले. आपलं घर ते जांभळीचे नारळ झाडं आहे का त्याच पलीकडे आहे, ते झाडं असल्यामुळे दिसत नाही. नारळाचे आता 3च झाडं उरलेले. खाली पूर्ण आंब्याचे चक्कूचे झाड आहे, ते बारीक बारीक म्हणजे गंज मोठं ले त्यांना चक्कू आंबे सगळे येते. इथं विहीर आहे आपली, इकडं धरणाची बीत आहे. हे बघा, या सरीला युरिया नसन आला, तोटी बिटी बंद असन, तर मक्का बघा किती फरक. युरिया सोडलेली मक्का बाजूची बघा आणि ही बघा, खूप फरक असतो. युरियाचा लय फरक पडतो मालावरती, आपल्या शेतीमालावरती. हे काही बकेटीनं पाणी वाढायला काही यायला होतं, पण त्याला डायरेक्ट मोटर फिट करून दिली. आता मोटरीचं वायर बांधून दिली त्याला पॅक. तर असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला एक दाखवायचं आहे बघा, जेव्हा आपल्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम होता का, तेव्हा पीटर पण आणलेलं होतं. तर हे बघा, पीटरला जागा पण केलेली होती. खाली जे ठेवलेलं आहे का, हे पीटर आहे. आता ते मला वाटतं 5-6 वर्ष पण चालूच नाही केलेलं. तर ते चालू करून बघावं लागेल आपल्याला एखाद्या दिवशी. तसंच आता ही लाईन आलेली आहे, ही मोटर पण आहे, दुरुस्त करून आणणं पडन तिला. सुधारायची, तिला काहीतरी झालेलं असं, जळली वाटतं ती. तर आता आपण जाऊन बघू घरी. तुम्हाला नारळाचं झाडं, चक्कू, आंबे दाखवतो मी. आता आंब्यांना बार आलेला आहे, त्या बारला एका झाडाला आंबे पण लागलेले छोटे छोटेले, ते पण दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आता उन्हाळा सुरू होणार आहे, तर जांभळीच्या झाडाला पण बार लागलेला आहे भरपूर प्रमाणात. ते बघा, लहान लहान बारीक बारीक एकदम. असं पूर्ण 3 झाडं आहे आपल्याकडं. 3ही झाडांना भरपूर जांभळं येतात दरवर्षीप्रमाणेच. तसंच तिकडं नारळाचं झाड आहे, ते पण बघा. नारळाच्या झाडांना किती नारळ लागलेले, पण ते अजून पकलेलं एक पण नाही त्याच्यामधलं. तिकडे तसेच 2 झाडं आहे. मित्रांनो, आता गणेश आलेला आहे बैल बिल बांधून. तर संध्याकाळी मूळ आणलं होतं. कुठं आहे ते मूळ? आणलं ते चांगलं. संध्याकाळी कोण आणत्या? दाखव पब्लिकला पण मूळ. बिजवाईला पोलन करण्यासाठी मूळ आणलेलं आहे त्यांनी. आता टॉपचा विषय, गोंडे पण एकदम भारी आहे. 2026ची बिजवाई. नंतर जर गणेश म्हातारा झाला तर व्हिडिओ पाहत असेल तर त्याला लक्षात येईल त्याची बिजवाई कशी होती तेव्हा. 2026चं मॉडेल आहे, पानकाळ्यातलं मॉडेल आहे. फीचर फीचर्स काय काय याच्यात? व्हरायटी खूप आहे, भारी. ॲव्हरेज जास्त देते बिजू, कमी पाणी घेते, जास्त उत्पन्न देते. फीचर्स मासे दाखवून इथं मासे ठेवलेले आहे त्यांनी. हे बघा, मोळाचे मासे तुम्हाला जर दिसत असेल व्हिडिओमध्ये, अशा प्रकारे मध्ये ठेवलेल्या आहे पूर्ण वावराच्या. चालेल. तर याने काय होतं रे, याने पोलन होतं बिजवाईला. हे गोंडे बारीक बारीक पोलन करते. तो कोणचा आहे? हा बाय. हे बघा, पोलन झालेला गोंडा, म्हणजे बी तयार झालेलं याच्यात निब्बर. आता याच्यात नाही झालेलं. फरक बघू शकता तुम्ही त्या गोंड्याचा आणि या गोंड्याचा. गोंडे नाही आम्ही आमच्या म्हणजे आपल्या थडीला आहे, कारण की दोघांच्या मधोमध जवळपास फाटी आमच्याकडे झाड तुमचं नाही, मग चालत नसतं झाडावर आमच्या बसेल त्या. फाटी आमच्याकडे म्हणजे आमच्या माश्या